चला तर बनवूया क्रिस्पी कॉर्न. तर त्याच्यासाठी गॅसवर एका पातेल्यामध्ये पाणी ठेवायचं, मीठ टाकायचं आणि या पाण्याला चांगली अशी उकळी येऊन द्यायची. याच्यामध्ये आपल्याला मक्याचे दाणे टाकायचे. 5 मिनटं फुल गॅसवर हे मक्याचे दाणे चांगले असे शिजवून घ्यायचे. आता 5 मिनटामध्ये मक्याचे दाणे चांगले असे शिजले गेलेत. एका भांड्यामध्ये काढून घेऊया. याच्यामध्ये लाल तिखट, काश्मीरी लाल मिरची पावडर, थोडंसं मीठ घालायचं आणि थोडासा चाट मसाला घालायचा. आता क्रिस्पीनेस येण्यासाठी याच्यामध्ये आपल्याला 2 चमचे कॉर्नफ्लॉवर आणि 2 चमचे तांदळाचं पीठ टाकायचं आहे. याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे चांगलं मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला 1 ते 2 चमचे एवढं पाणी घालायचं. परत एकदा ह्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. तळण्यासाठी तेल गरम करून घ्यायचं, मध्यम गॅस ठेवायचा आणि 2 ते 3 मिनटं ही मका चांगली अशी तळून घ्यायची. शेवटचा 1 मिनटं गॅस मोठा करायचा आणि परत एकदा ही मका क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायची. आता ही मका आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. याच्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर आणि चाट मसाला घालायचा आहे. परत एकदा चांगलं याला मिक्स करून घ्यायचं आणि मस्त अशी आपली चटपटीत क्रिस्पी कॉर्न तयार झाले. नक्की ट्राय करा.